हे अशी गाडी चालवतात काय रे? नीट बघून चालवता येत नाही. अरे साहेब काय झालं? पाणी. नाही ठीक. हो वाटेल तशी चालवतात आजकाल बाईक. ऍक्सिडेंट झाला असता ना. सावकाश सावकाश. ए काय लावलं इकडं? समस्यावाले वर झाली तुला. चल निघ इथून. अरे निघ ना. काय रे बुडव, तू हट्ट सोडणार नाही ना? बोल ना. अरे त्या दिवशी सही केली असती तू तर हे सगळं घडलंच नसतं ना. पण तू काही काळजी करू नको, मी तुला एक संधी देतो. तू काय कर, फक्त सही कर. नाही केलीस ना तर तुला खरंच संपून टाकी ना मी. हा फक्त डेमो होता रे, छोटासा. पण उद्या ना तू हॉस्पिटलच्या बेडवर ना आडवा असतील. आडवा काय लक्षात ठेव. काय झालं निलांबरी चिडचिड करायला? बातमी कळाली नाही वाटतं. तुमचा धाकटा भाऊ धाकटा बाप होणार आहे. अरे काय सांगतेस काय निलांबरी? आपला सिद्धू बाबा होतोय. अरे म्हणजे मी काका. अरे काय आनंदाची बातमी दिली निलांबरी तू. आणि एवढी आनंदाची बातमी तू तोंड पाडून काय सांगतेस? छान. एक काम कर ना, हत्तीवरनं साखर वाटे सगळ्यांना. अगं अरे, तुला असं कसा आनंद होऊ शकतो? अगं वेडी आहेस का निलांबरी? अगं छोटं बाळ येतंय आपल्या घरात. अगं आनंद साजरा करण्याची वेळ आहे ही. यस, आता तर गाडे पाटील घरात उत्साह झालाच पाहिजे. हो, उत्साह झाला पाहिजे, उत्साह झाला पाहिजे. पण तो आपल्या बाळासाठी, त्यांच्या बाळासाठी नाही. सगळं जग मला टोचून बोलतं आणि तुम्ही असं त्यांच्या आनंदात कसं सहभागी होऊ शकता? ती भावना माझ्या नंतर घरात आली आहे आणि माझ्या आधी आई होतीये. एक तर घरभर तिचं कौतुक असतंच. आता तर काय बाबा आई होणार आहे म्हटलं, कुठं ठेवू आणि कुठं नको असं करतील तिला. पण हे पहा, जर आई होण्याचं सुख माझ्या नशिबी नसेल ना तर मी तिला मिळू देणार नाही आणि माझ्या तळतळाट लागते तिला आणि तिच्या बाळाला पण. निलांबरी बास. वाटेल ते काय बडबड करतेस का? मान्य आहे आपल्याला बाळ होऊ शकत नाही म्हणून भावना आणि सिद्धूच्या बाळाबद्दल काही बडबड कर सुटतेस. हो, काही बडबड करते कारण की मी मोठी सून आहे या घरातली. त्या भावनाच्या अगोदर मलाच बाळ व्हायला हवं होतं. पण नाही ना, कुठलं सुख माझ्या नशिबी नाहीच आहे. सगळं सुख आहे त्या भावनाच्या नशिबी आहे. आई होण्याचं सुख जर मला मिळणार नसेल ना तर मी तिलाही मिळू देणार नाही. पण मी तिला सुखाने जगू देणार नाही. निलांबरी थांब. तोंडाला येईल ते वाटेल ते काय बडबड कर सुटलीस का? एक लक्षात ठेव, येणारे जे बाळ आहे ना ते गाडे पाटील घराच्या वंशाचा दिवा आहे किंवा पणती आहे. त्याच्याबद्दल जर का तू वाईट विचार करत असशील ना मला ते सहन होणार नाही. अरे हरीश, काय दादा येऊ का आत? कशाला आलायस? हा? नाही कसा काय आलायस? कसं काय करतो दादा? माझ्या दादाने स्वतःचं घर बांधलंय ते बघायला यायला नको का? आला तेच तर ये 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 घर दाखवतो ये. काय रे दादा, हा? त्या दिवशी तू आम्हाला घरी पण नाही बोलवलंस. हा, तसं तर मी घरी कोणालाच बोलवलं नव्हतं. आई बाबा स्वतःहून आले म्हणून आले. असो, तू आलायस ना आता घर बघून घे. हे बघ कसं आहे? मस्त यार. ये इकडे दाखवतो. वा 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 वा, कमाल हा. दादा खूप भारी बांधलंस हा घर. पण तुला सांगतो, त्या दिवशी जेव्हा तू घरच्यांना सांगितलं की तू घर बांधलंयस म्हणून सगळे आश्चर्याच्या धक्क्यात होते रे. हा, कारण तुझ्या डोक्यात असं काही प्लॅनिंग सुरू आहे कोणालाच माहित नव्हतं. पण दादा मला सांग, हे सगळं तू जमवून कसं काय आणलंस? बाबा घर घ्यायचं म्हणजे प्लॅनिंग लागतं. भरपूर वर्षाची मेहनत आहे.
म्हणजे मी जेव्हापासून नोकरीला लागलोय ना तेव्हापासून मी पैसे साठवतोय घर बांधण्यासाठी. पण दादा काही म्हणा, प्लॅनिंग एक नंबर केलंयस तू, मस्तच. जमलंय तर भारी रे. तुला म्हणून सांगतो, आपल्या घरातली माणसं आहेत ना आपल्याच घरातल्या माणसांच्या प्रगतीवर जळतात. अरे हे माझं घर आहे ना कधीच झालं असतं, पण आपल्याच घरातून माझे 10 लाख रुपये कॅश चोरीला गेले. ते जर गेले नसते ना तर हे घर 6 महिने आधीच तयार झालं असतं. कॅश होते, कोणाला सांगू शकत नव्हतो, त्यामुळे पण दादा तुला सांगू का, मला तुझा खूप रिस्पेक्ट वाटतो यार, खरंच. वाटायलाच पाहिजे. माझं नाही वाटणार मग कोणाचं वाटणार. रे गे, आजचा दिवस तुझ्या लक्षात राहील. एक अख्खी सिगरेट देतोय तुला, घे. दादा असं काय करतोस? अरे घरी सिगरेट ओढणार, काय बोलतोस रे? ठेव. अरे काय ठेव, अरे इथे कोणाच्या तीर्थरूपानं घाबरायचंय? अरे हे आपलं घर आहे, आपण पैसे टाकले त्यात. हे घे, बेटाव, घर पकड. नक्की ना? हे घे. हा, वा दादा, भारी वाटतंय रे, भारी वाटतं. हो, वाटायलाच पाहिजे. दादाने खरंच करून दाखवलं. माझं आणि हनीचं पण होईल का स्वतःचं हक्काचं घर? काय झालंय मिस्टर कानेटकर? मेकॅनिकला बोलवायचं का आपण? हो, पण आधी मी बघतो काय झालंय ते. मला सांगा, तुम्ही पेट्रोल भरलं होतं ना? नाही म्हणजे चेक केलं होतं का पेट्रोल गाडीत आहे की नाही ते? येस, पूर्ण टाकी फुल केली होती. मी काही हेल्प करू? नको थँक्स, मी बघतो. किती वेळ लागेल? आधी मला बघू तरी द्या. रिलॅक्स. एक्सक्यूज मी, एनी प्रॉब्लेम? हो, आमची गाडी बंद पडली आहे. ओ, मग काही मदत हवी आहे का? डोंट वरी मॅम. काय तसंही तुम्ही एकट्या असता तर मी मदत ऑफरही केली नसती. कसं आहे, आजकाल पुरुषांना सुद्धा जपून राहावं लागतं ना. पण सर आहेत तुमच्यासोबत म्हणून मदत ऑफर करतोय. आणि माणुसकी नावाची गोष्ट आहे ना जगात. हां, बरोबर आहे तुमचं. खरंच आम्हाला मदतीची खूप गरज आहे. मिस्टर कानेटकर, हो, हे आपली हेल्प करू शकतात. बस जानू, प्लीज गाडीत बस. म्हणजे मी या हैवानापासून तुला इथून पटकन दूर नेईल, सेफ जागी तुझ्या फॅमिलीकडे. प्लीज बस.